गेल्या महिनाभरापासून एक प्रकरण फार गाजत आहे पेपरमध्ये. नागपूर विभागातील शिक्षण भरती घोटाळा. जवळपास एक निवृत्त शिक्षण अधिकारी होते सोमेश्वर नेताम, ते दिवंगत झाले. त्या दिवंगत अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन जवळपास सन 2012 ते 2019 दरम्यान काही शिक्षकांची भरती केल्या गेली. ती कोविड नंतर ती परमनंट दाखवली आणि त्या वर्षाचे एरियर्स काढून शिक्षण विभागातील तत्सम सगळे अधिकारी आणि अनेक शाळांचे संचालक यांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले आणि सरकारला चुना लावला. नंबर 1. नंबर 2, या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करावे असे शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिले होते. त्याच्यावर कारवाई झाली आहे का? नंबर 1 माझा पहिला प्रश्न. अशा बोगस पद्धतीने जे काही आकडे येतात आहे 1500 शिक्षक, 1200 शिक्षक, 1586 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लिपिक, या दरम्यान या सगळ्यांची तपासणी आपण करणार आहोत का? तपासणी करणार असेल तर त्यांचा पगार जो आजपर्यंत दिला तो योग्य आहे की अयोग्य आहे? जर अयोग्य असेल तर तो आपण वसूल करणार आहोत का? शासनाने नेमलेली जी समिती आहे त्याचे अध्यक्ष 3 वेळा बदलले माननीय अध्यक्ष महोदय, 3 वेळा. कारण त्या तिघांवरही गुन्हे दाखल झाले आणि त्यातल्या दोघांना अटक झाली. त्यामुळे या समितीवर आपण योग्य अधिकारी नेमणार आहोत का? राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून जवळपास 2700 शिक्षक भरले अशी माहिती आहे. तर या 2700 शिक्षक दिनांक 12 मार्च रोजी बोगस प्रकरणी एक FIR पण दाखल झाला आहे. याच्यावर आपण आरोप निश्चित केले आहेत का? जी SIT आपण निश्चित केली आहे त्या SITत हा सगळा विषय समजणारे अधिकारी आहेत का? कारण एका DCPच्या माध्यमातून SIT आली, मग काही अधिकारी नेमले गेले, मग परत काढले गेले. त्यामुळे आपण योग्य ही SIT करून त्याची योग्य माहिती आपण या सगळ्या सदनासमोर आणणार आहोत का? आणि जे दोषी असतील, अधिकारी असतील, शाळा संचालक असतील, रिटायर्ड अधिकारी असतील, त्या सगळ्यांवर आपण ही कारवाई करणार आहोत का? आणि शेवटचा माझा प्रश्न की नुसता नागपूर विभाग नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही विभागांमध्ये अशी शालार्थ आयडी घोटाळ्याची आपण चौकशी करणार आहोत का? अध्यक्ष महोदय, नागपूर विभागामध्ये बनावट शालार्थ प्रणाली लॉगिंग आयडीचा वापर करून या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून SIT पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे. साधारणतः आतापर्यंत 19 लोकांवर फौजदारी कारवाई झालेली आहे. शालेय शिक्षण विभागाच्याही माध्यमातून संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल. हा प्रकार जो आहे आता जस्ट मंत्री महोदयांनी सांगितलं, जे दोषी आहेत ते, याच्यात एकही एज्युकेशन ऑफिसरचं हे नाहीये. एज्युकेशन ऑफिसर शिवाय या परवानग्या दिल्याच जात नाही. म्हणून त्या शिक्षण अधिकाऱ्यांवर ताबडतोब फौजदारीचे खटले दाखल करून आपण कार्यवाही करणार का? नंबर 1. नंबर 2, अध्यक्ष महोदय, हा साधा मुद्दा नाहीये. आपल्या राज्यांच्या पिढ्या बर्बाद करण्याचा हा प्रकार चालू आहे आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की यांच्यावर खरं म्हणजे आज जे कायदे आहेत आपले त्या फ्रेम मध्ये जर बसत असेल तर देशद्रोह्यांचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि जर नसेल
तर आपण कायद्यात अमेंडमेंट करून यांच्यावर तुम्ही देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणार आहात का? प्रकरण एक नाहीये. आता सन्मान्य सदस्य म्हटले तसं एका विभागामध्ये जस्ट लक्षात आलंय, म्हणजे 10 वर्षापासून शिक्षक नाही पगार घेऊ लागले, संस्था चालक बिनधास्त त्यांच्या नोकऱ्या दाखवू लागले. ह्याच्यावर चाललंय काय? हे डायरेक्ट तुम्ही काय सांगता इथं मंत्री महोदय? सहसंचालकांमार्फत चौकशी करतोय किंवा त्या संचालकांना, अरे हेच दोषी आहेत ना, हे सामील झाल्याशिवाय हे होऊच कसं काय शकतं? म्हणून तुमच्या डिपार्टमेंटच्या एकाही व्यक्तीला तुम्ही ही चौकशी देऊ नका. दुसऱ्या खात्यामध्ये निपुण तुम्ही IAS अधिकारी, सचिव नाही, मी तर म्हणतो चीफ सेक्रेटरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्यांची चौकशी 3 ते 6 महिन्याच्या आत आपण पूर्ण करणार का? नाही. अध्यक्ष महोदय, नागपूरच्या बाबतीमध्ये मी आपल्याला माहिती दिली. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून तर संस्था चालकांच्या पर्यंत त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या उपरही आणखी चौकशीमध्ये जे काही समोर येईल, आताच्या घडीला अस्तित्वात असलेल्या नियमांच्या आधारे, कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. बाबा, एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे दिलेच जात नाही ना. ह्याच्यात चौकशीची गरज काय? आपण सन्माननीय मंत्री महोदय, आपण त्या खात्याचे मंत्री असल्यापासून चांगलं काम करतायत. आमचा अजून तुमच्यावर दृढ विश्वास होऊ द्या. एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे होऊ शकतं का? मला आज तुम्ही कृपया सन्माननीय मंत्री महोदय उत्तर द्यावा. आणि दुसरं, तुमच्या खात्यातले सहसंचालक तुम्ही सांगतायत त्यांच्या तुम्ही नेमले तेच दोषी याच्यामध्ये, त्यांच्या सगळ्यांच्या तुम्ही बाहेर काढून IAS अधिकारी, किमान ACS असलेले अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी आपण करणार का? आणि एज्युकेशन ऑफिसरवर ताबडतोब आज आपण कृपया हे करावं, हाऊसमध्ये डिक्लेअर करावं की त्यांच्यावर सुद्धा तुम्ही फौजदारीचे गुन्हे दाखल करणार म्हणून. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की जी काही शासकीय पद्धत असते, आता या ठिकाणी सन्माननीय बम साहेब, मान्यता घेण्याची जी काही विहित पद्धत आहे त्या पद्धतीला बाजूला ठेवून काही ठिकाणी आपण जसं उल्लेख केला की बनावट सह्या, त्याचा गैरवापर आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांची यामध्ये मान्यता देत असताना जबाबदारी असते आणि त्यांनी जर ते टाळलेलं असेल तर या सर्वांवर या ठिकाणी कारवाई होते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी आता सांगितलं की यामध्ये साधारणतः आतापर्यंत 17 ते 18 लोकांवर, 19 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि या विषयाच्याही पलीकडे आणखी चौकशीमध्ये जे जे कोण समोर येईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर बाब आहे. नरेंद्र भोंडे मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरमध्ये प्रामाणिकपणे सगळं त्यांनी केलंय, गुन्हा दाखल झाला, SIT नेमलाय, सगळं मान्य केलंय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये भंडाराचे माझ्या मतदारसंघातील एका मुख्याध्यापक, बोगस मुख्याध्यापक आणि अध्यक्ष संस्थेचा, त्याला अटक सुद्धा झालाय अध्यक्ष महोदय. परंतु ज्यांनी हा सगळं केलेला आहे, कारण विदाऊट अधिकाऱ्याच्या शिवाय हा होऊ शकत नाही. याच्यामध्ये उपसंचालक पासून तर शिक्षण अधिकारी पासून तो मोठा रॅकेट होता. परंतु अध्यक्ष महोदय, नुसतं गुन्हे थातूरमातूर करून चालला नाही, तर एक तरी अधिकारी आजपर्यंत अटक झाला नाही. अध्यक्ष महोदय, काही अधिकारी फरार आहेत. अध्यक्ष महोदय, हे काही शासन त्यांना पाठीशी घालतंय का? याच्यावरून असं लोकांचा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अध्यक्ष महोदय, आपण मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्याला किती दिवसात आपण अटक करणार? दुसरं, ह्या ज्या संस्था चालकांनी जे घोटाळे केलेले आहेत, 10 वर्षापासून जे पगार उचलतात, हे किती संस्थांवरती कारवाई करणार, किती संस्थांवरती प्रशासक नेमणार? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी आधीच उत्तर देताना सांगितले की साधारणतः 19 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये संस्था चालक सुद्धा आहेत, वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे अतिशय हे गंभीर प्रकरण आहे आणि हे फक्त काही नागपूर भागापुरता मर्यादित नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये अनेक ठिकाणावरनं
अशा प्रकारच्या मागण्या येत आहेत, त्या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे. या विषयाचं माहिती घेत असताना हे पण आढळून आलेलं आहे की काही चौकशा तर 2000 मध्ये पण तक्रारी आलेल्या आणि त्या काळामध्ये त्या तपासण्या होणं अपेक्षित होतं, परंतु त्याची चौकशी झाली नाही आणि पुढे कारवाई झालेली नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बोडेकर साहेब, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातले जिथे 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 गैरप्रकार झालेले असतील, राज्यव्यापी एक स्वतंत्र SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची SIT त्याच्यावर वरिष्ठ IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असेल, आवश्यकता पडली कायद्याचं ज्ञान असलेला पण वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी देण्यात येईल आणि संपूर्ण राज्यव्यापी जिथे जिथे असं घोटाळा झालेला असेल त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कारण शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला बदनाम करण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल.